वहिनी, चूक झाली माझी, पण त्यासाठी तुम्ही उगा ताप करून घेऊ नका. पाहिजे तर मी बोलतो तुमच्या पप्पांशी. फोन लाव. नाही नको. अहो आमच्या पप्पांचा राग आहे, एका रात्रीत निघून जाईल बघा. तुमच्यासाठी आम्ही काही पण ऐकून घेऊ बघा. तूच माझं खरंच 7च्या आत घरात यायला पाहिजे होतं. त्यांना म्हणजे बाईंना शाळेतलं जास्तीचं काम आलं आणि त्या एकट्याच होत्या म्हणून सोबतीला थांबलो. आत्ताच घरी सोडलं आणि लगेच आलो इथं. हा पण खरंच ही माझी चूक झाली, परत नाही होणार माझ्याकडनं असं. नाही असू द्या. आणि तसं बी एवढ्या रात्रीचं एकट्या बाईला एका पुरुषानं मदत करणं चांगलंच आहे की. मग तो पुरुष ब्रह्मचारी असला तरी बी काय होतंय. जाऊ द्या बरं. आम्हाला सांगा स्कॉलरशिपचं काय झालं. ते परत लांबणीवर गेलं. ते आज दुसरं काम होतं ना, मग उद्याच ठरलं. एक काम करा, उद्या मास्तरीन बाईंची गाठ पडली की त्यांचा मोबाईल नंबर घेऊन या. मोबाईल नंबर? हा अहो, तुमच्याशी कधी अर्जंट बोलायचं झालं तर आम्ही फोन कुठं करणार बरं. नाही वहिनी, परत असं नाही होणार. तसं बी कुठे दिवसभर त्या बाईं संकट फिरत असतो. पाहिजे तर बरकतचा नंबर देतो. नाही तरी बी बाईंचा नंबर घेऊन याच. अहो आम्हाला त्यांच्याशी काही स्कॉलरशिप बद्दल बोलायचं झालं तर बोलता येईल फोनवर. तुम्ही हातपाय धुवून घ्या, तवर जेवण तयार झालेलं असेल. ताईसाहेब, मानलं बरं का तुमच्या डोसक्याला. तुला कसं कळलं ग? तू तर आतमध्ये होती ना? म्या फक्त आतमध्ये गेलती, पर हितच लपून समजा ऐकली. काम दिलं आम्ही, उशीर करवून घेतला आम्हीच, आणि आता मान खाली घालायला लावली ती बी आम्हीच. चंदा, आत्ता तर फक्त सुरुवात आहे. पुढं पुढं बघच ग काय काय होतंय ते. पर ते नाही, ते मास्तर डीचा नंबर तुम्हाला कशाला पाहिजे हो? आपल्याला बी कळू दे की ह्यो बैल त्या मास्तरनीकडनं नंबर लिहून कसा आणणार आहे ते. त्या हुशार मास्तरनीला बी कळू दे आपल्या या आडाने बैलाचं डोकं चालतंय कसं. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय
आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अहो, पण आईच म्हणली काय तिची? पटला काय तिका? मला माहिती नाहीये. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो, आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई, मी येते. हो, काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.